देहू आळंदीपासून सुरू झालेली आषाढी एकादशीला विठ्ठलचरणी समर्पित होणारी वारी, पांडुरंगाला भेटायची ही जी आस आहे, जी ओढ आहे, ती कुठून येते वारकऱ्यांमध्ये? ती आतून येते, ती घराण्यात येते. ते एकुलता एक मुलगा होता आणि त्याला टायफॉइड झाला होता. त्यांची बायको त्यांना म्हणाली की मुलगा झोपू नये, तुम्ही नका जाऊ वारीला. ते वारीला निघून गेले. इकडे व्हायचं ते झालं, तो मुलगा गेला. त्यांनी घोड्यावरनं निरोप पाठवला त्यांना, आता तरी परत येता का, मुलगा गेला आपला म्हणाले. त्यांनी त्याच घोडेस्वाराबरोबर परत निरोप पाठवला, आता येऊन काय करू, नाहीतरी तो गेलाच आहे ना म्हणाले. ते वारकऱ्याचं पोर आहे. इतकी वारी ह्या लोकांच्या प्राणात मुरलेली होती. वारकरी म्हणून ती वारी असा शब्द पडला. वारी करणारा तो वारकरी. काही करा पण माझी वारी चुकू देऊ नका. पण त्याचा आनंद दुसरीकडे नाही ना कुठे. एक अखंड ज्योतच आहे मला वाटतं. वारीची परंपरा साधारणपणे 1000 वर्षांची आहे. शिवाजी महाराज वारकरी संप्रदायाची भूमिका फॉलो करणारे होते. तुमचे असे काही अनुभव आहेत का की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदललं? मी पहिल्यांदा वारीला गेलो होतो 10वीच्या सुट्टीत. त्या आजीने मला सांगितलं, हे बघ